परभणी जिल्हा परिषदेची आमसभा भविष्यात कदाचित भाजपाचे नेते वरपुडकरांच्या डायनिंग टेबलवरती होऊ शकते। आता त्याचं कारण असं आहे की त्यांनी जिल्हा परिषदेची 5 तिकीटं पटकावलेली आहेत। त्यामध्ये भाजपाची 3 आहेत, शिवसेना उभाटाचं 1 आणि काँग्रेसचं 1 तिकीट आहे। आता सगळ्या विचारधारा गोविंदाने त्यांच्या घरामध्ये नांदतायत। लोकशाहीमध्ये राजकीय नेते आपली घराणी मजबूत करण्याची कोणतीही संधी निवडणुकीमध्ये सोडत नाहीत। आता त्यांना आमदारकी खासदारकीच नाही तर जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच घरामध्ये आणि पंचायत समिती सुद्धा आपल्याच घरामध्ये हवी आहे। बघूया। लोकशाहीच्या मुळावर घराणेशाही। वरपुडकर कुटुंबात 5 जणांना तिकीट। संभाजीनगरलाही घराणेशाहीचा विळखा। हे आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर। परभणी जिल्ह्यात वरपुडकर पॅटर्नची चर्चा रंगली आहे। आता तुम्ही म्हणाल हा वरपुडकर पॅटर्न आहे काय? तर त्याचं उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीत दडलंय। त्यांनी जो राजकीय मेळ साधलाय तो भल्या भल्यांना आजपर्यंत जमला नाही। काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या सत्तेच्या सावलीला उभ्या राहिलेल्या सुरेश वरपुडकर यांचा मुलगा समशेर वरपुडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार आहेत। त्यांच्या जोडीला वरपुडकर यांची सून प्रेरणा वरपुडकर या दैठणा गटातून भाजपच्या तिकिटावर मैदानात आहेत। तसंच लोहगाव गटातून वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर यांनाही भाजपनं संधी दिली आहे। अशा प्रकारे वरपुडकर घराण्यातील 3 सदस्यांनी कमळ हाती घेतले। नाही, त्यांनी कोणाला उभं नाही केलं। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उभं राहिले। मी आणि समशेरजी दोघं उभे आहोत। तर ठीक आहे, मी उभं राहणार नव्हती, परंतु दैठणा जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व लोकांचा आग्रह होता की ताई आपण त्या ठिकाणी निवडणूक कंटेस्ट करावी। त्यांच्या आग्रहाखातीर मी उभं राहिले। पण आता हे पहा, वरपुडकर यांच्या कन्या सोनल देशमुख यांनी झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वडील भाजपचे धुरंधर नेते असताना मुलीनं ठाकरेंची मशाल हाती घेतल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या। कौटुंबिक संघर्षाचा खरा थरार तर लोहगाव गटात पाहायला मिळणार आहे। या गटात सुरेश वरपुडकर यांचे एक पुतणे उत्कर्ष वरपुडकर भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याच विरोधात दुसरे पुतणे अजित वरपुडकर यांनी काँग्रेसचा पंजा हाती घेतलाय। एकाच वेळी सर्वपक्षीय उमेदवारी वरपुडकर कुटुंबानं मिळवली आहे। एखादा माणूस घरातला उभं टाकलाय, एखादा दोघं उभं टाकले, इथपर्यंत ठीक आहे। परभणी जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही नगरपालिकेच्या बघितल्या आणि जिल्हा परिषदेच्या बघतोय। सगळे पुढारी आपल्या घरातले लेकरू, बायको, सून, लेक तिचं पुनर्वसन कसं होईल आणि ह्यांनाच मतं मागण्याचा सगळ्याचा केविलवाना प्रश्न चालू आहे। माझं तर म्हणणं असं आहे की ज्या ज्या घरातले एकापेक्षा अनेक उभं टाकले त्या सगळ्याला पाडा। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून केवळ कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारीची खिरापत वाटली आहे। परभणीप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये घराणेशाहीचं वर्चस्व दिसून येत आहे। संभाजीनगरचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमिर सिल्लोडच्या अंबई गटातून निवडणूक लढवतोय, तर खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून नशीब आजमावतोय। ठाकरे सेनेचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या पत्नी कन्नडच्या नागद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्या, तर फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी जिल्हा परिषदेच्या गटातून आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल कल्याणराव चव्हाण यांना तिकीट मिळाले। तर काँग्रेसकडून माजी आमदार त्र्यंबक भिसे यांची भाऊजय सरिता शंकर भिसे निवडणूक लढवतायत। अहमदपूरच्या शिरूर ताजबंद गणातून राष्ट्रवादीचे आमदार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मुलाला म्हणजे सूरज पाटीलला उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांची भाऊजय रेखा अशोक हाके या खंडाळे गटातून निवडणूक लढवत आहेत। चाकूरच्या रोहिणा जिल्हा परिषद गटातून माजी खासदार
सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया शृंगारे भाजपकडून रिंगणात उतरल्यात। जी भारतीय जनता पार्टी दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांनी जी सत्ता मिळवली, ती सत्ता घराणेशाहीच्या विरोधात त्यांनी सत्ता मिळवली। जो पक्ष घराणेशाहीच्या विरोधात आतापर्यंत बोलत होता, त्यांनीच घराणेशाही करून कार्यकर्त्याच्या हक्काच्या जागा बळकवण्याचं काम ते करत आहेत। पक्षनिष्ठा आणि स्थानिक विकासाचे मुद्दे बाजूला पडून केवळ घराणेशाही एवढ्या एकाच मुद्द्यावर या निवडणुका गाजतायत। तब्बल दशकभरानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही लोकशाहीवर भारी पडल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।